देवी तुम्ही अहो तुम्ही कसं काय आलासा? अनेक दिवसात तुझी भेट झाली नाही म्हणून आले. बरं झालं, या आत या. आपण इथेच बसू ना. नाही देवी, अहो तुम्हाला मी अशी खाली कशी बसून दे. चला या आत या. या बसाजी. अगं बैस तू. मी काही पाहुणी आहे का कोणी? नाही देवी, तसं नव्हतं. पर तुम्ही आल्यावर मला केवढा आनंद झाला आहे कसं सांगू तुम्हाला. कशी आहेस बानू? बरी आहे. पर देवी बरं झालं तुम्ही आलास. का? तुला काही बोलायचं होतं का माझ्याशी? वय पर आता लागलीच न ग. तुम्ही बी आत्ताच आला हायसा, वाईस थोडं बसलात तर. अगं असं काय करतेस? तुला बोलायचं आहे ना, मग सांग बघू आधी. देवी काल रातच्याला तुमच्या बहीण आल्या होत्या हात. हो, मला वाटलंच होतं ती इथे येईल म्हणून. पर देवी आख्यानात बी मला त्यांचं दर्शन झालं होतं. मी हात तसं कोण असली दाखवलं नाही बघ. योग्य केलं. तर त्यांचा रंग सोडल्यास त्या अगदी तुमच्या वाणीच दिसतात देवी. हो, बहीण आहे म्हटल्यावर दिसणारच. पर त्या मोहरा आल्या माझ्या, मला काय बी सुचना झालं बघा. आता तू विषय काढलाच आहेस म्हणून सांगते. आज न उद्या मी कोण आहे हे म्हाळसाला कळेल. प्रधानजी कोण आहेत ते कळेल. सुरुवातीला त्यांना आनंद देखील होईल, परंतु जेव्हा त्यांना हे कळेल की तुला हे सगळं आधीपासूनच माहित होतं, तेव्हा नवीन वाद उद्भवू शकतो. पर त्यासनी कोण सांगल? माझी बहीण अलक्ष्मी. पर ते असं कशापायी करत्याल देवी? ती कधी काय करेल सांगता येत नाही. तिला त्यातून काय साध्य करायचं असतं हे तिला नेमकं ठाऊक असतं. आणि ती तसं का करत असते ह्यामागे तिचं एक म्हणणं असतं, जे कोणीही सहज खोडून काढू शकत नाही. म्हणजे त्या आल्यावर तंटा होणारच होय? तेवढंच नाही, तर त्याहूनही अधिक काही घडू शकतं. मग आता मी काय करावं देवी? तू तुझा वापर होणार नाही एवढं पहा, कारण ती तुझा उपयोग करून घे. वेळ प्रसंगी इथे तुझ्याकडे येऊन राहील. खरं तर मी तुला हेच सांगायला आले होते. रंभा, ही माझ्या स्वर्गलोकातल्या राजसभेत नृत्य करून देवांचे मनोरंजन करायची. माझे स्वर्गलोकीचे सगळे वैभव गेले.
त्यात ही रंभा देखील निघून गेली. रंभे, तुझ्या अलौकिक सौंदर्यामुळे आणि तुझ्या नृत्य कौशल्यामुळे देवलोकात तुला सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. तू स्वर्गलोकी नव्हतीस तर स्वर्गलोकाला शोभा नव्हती. तुझी निर्मितीच मुळी देवांचे आणि माझे मन रिझवावे म्हणून झाली आहे. हे श्री महेश्वर, ही रंभा पुन्हा मला प्राप्त व्हायला हवी. एक तर ती स्वर्गलोकी होती, त्यामुळे तिच्यावर पहिला अधिकार माझा आहे. स्वर्गावर तुमचे राज्य नाही, तेव्हा रंभा तुम्हाला देण्याचा प्रश्नच येत नाही. देवेंद्र, या रंभेला स्वर्गलोकी मी अत्यंत प्रेमाने वागवले आहे. आता आपण जर तिला या दैत्यांच्या स्वाधीन केलेत तर ते तिच्याशी अत्यंत निष्ठुरपणे वागतील. यावेळी माझ्या इच्छेचा मान ठेवावा आणि रंभेला माझ्या स्वाधीन करावे. इंद्रदेव, एका अप्सरेसाठी तुम्ही हा आग्रह धरावा हे योग्य नाही. स्वर्गाचे अधिपती म्हणून तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते मिळावे यात शंकाच नाही. पण एक रंभा जर तुम्हाला मिळाली नाही तर त्याने फार मोठी हानी होईल असं मला वाटत नाही. बळी, समुद्र मंथनातून ही अप्सरा बाहेर आली आहे. तिच्यावर अधिकार तुमचा असेल असा माझा आदेश आहे. क्षमा असावी स्वामी, मात्र यात रंभाची काय इच्छा आहे याला काहीच महत्व नाही. स्वामी, मला वाटते हा निर्णय सर्वस्वी रंभावर सोपवावा. पार्वती, मला तुझे म्हणणे कळत आहे, पण ह्या निर्णयामुळे दैत्यांना स्त्रियांचा सन्मान करण्याची एक नवीन सुरुवात होऊ शकते. बळी, ही दैत्यांसाठी फार मोठी संधी आहे. ही रंभा केवळ एक अप्सरा नसून ती एक स्त्री आहे, तेव्हा तिला सन्मानाने वागवावे. होय प्रभो. रंभा, मी यावेळी तुला स्वर्गलोकी आणू शकलो नाही, पण मी तुला शब्द देतो की भविष्यात तुला पुन्हा स्वर्गलोकी आणण्यासाठी मी यथाशक्ती प्रयत्न करेन. बळी, श्री महादेवानी ही रंभा तुझ्या स्वाधीन केली असली तरी एक ध्यानात ठेव, ही देवेंद्राच्या राजसभेतील रंभा म्हणूनच ओळखली जाईल आणि भविष्यात तिला पुन्हा प्राप्त करण्यासाठी मी तुझ्याशी युद्ध देखील करेन. इंद्रदेव, क्षमा असावी प्रभू, क्षमा असावी. स्वामी, रंभाला दैत्यांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय मला अजिबातच पटलेला नाही. आपण म्हणता आहात ते मला कळते आहे की या निमित्ताने दैत्यांना एक संधी मिळेल आणि ते स्त्रीला सन्मानाने वागवतील. मात्र असे झाले नाही तर रंभावरती अत्याचार होईल, अन्याय होईल. बाई, पार्वतीचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन हा तुम्ही आजवर स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचे फलित आहे. प्रभो, मी आश्वासन देतो की मी रंभाला चांगली वागणूक दे. महाराज, काय झालं बानू? महाराज, मला एक सांगायचं आहे. तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं त्यासनी मी बघितलं आहे बघा. रंभा? वय वय त्याच.